चारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् आत्मरूप गणेशो केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिले म्या ओम नमो वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विनायकं गुरुं वन्दे श्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्त रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा 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 हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय श्री गुरु थोरात महाराज की या कैवल्य सम्राट संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या या गाथेवरती मी असं काही बोलावं असं काही अधिकार आपला नाही आहे बरं का. नानाजी इथे काही विरळणी घेतात पण त्यामध्ये मी काही आज बोलणार नाही आहे आपल्याला, कारण तिथे आपल्याला बोलण्याचा काही अधिकार नाही आहे. आता तुमच्यासमोर काय विषय मांडणार मी, तर आपलं सहज एक परमार्थामधील एक चिंतन, एक ज्ञानेश्वरीवरती चिंतन आपण यामध्ये मांडायचा आपण प्रयत्न करू. यथाशक्ती यथामती जेवढा काही वेळ लागेल आपला त्याप्रमाणे आपण करू. इथे वास्तविक खरोखर आम्ही ज्यांच्याकडे शिकलो ते फार मोठे आहेत. म्हणजे आम्ही मात्र मोठे नाही, पण ते फार मोठे आहेत. म्हणून आम्ही
मोठे नाहीत पण मोठ्यांचे आहोत आणि त्यांचा एक कृपा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, हे आमचं परम भाग्य आहे बरं का. कारण श्रेष्ठ अशी परंपरा आहे, 350 वर्षापेक्षाही जास्त असणारी अशी परंपरा, की ज्या परंपरेवरती कैवल्य सम्राट संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचा कृपा आशीर्वाद त्या परंपरेवरती आहे. गुरुनाम गुरु ब्रह्मीभूत आद्य श्री साखरे महाराज, त्यांना एक मनामध्ये इच्छा झाली की ही ज्ञानेश्वरीचा अर्थ मला कळावा. ही गोष्ट मी 350 वर्षापूर्वी सांगतोय बरं का. आणि ज्ञानेश्वरी घेतली आणि माऊलींकडे आले. मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांनी मनोमन माऊलींना आपला निश्चय सांगितला की मी आता पारायण सुरू करणार आहे, पण जोपर्यंत आपण मला या ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगत नाही तोपर्यंत हे पारायण थांबणार नाही. आणि तेही पारायण करत असताना काहीही अन्न न सेवन करता, म्हणजे उपवास करता पारायण करायचं. किती दिवस केलो? 42 दिवस बरं का. 42 दिवस काही अन्न न घेता माऊलीच्या मंदिरामध्ये हे ज्ञानेश्वरीचं पारायण सतत ते केलं. आणि रात्री माऊलींनी त्यांच्या डोक्यावरती वरदहस्त दिला आणि सांगितलं, आजपासून तू जे सांगशील ती ज्ञानेश्वरी. आणि तिथून पुढं ज्ञानेश्वरीचा मराठी अर्थ हा साखरे संप्रदायाकडे आला बरं का. ती परंपरा ब्रह्मीभूत गुरुवर्य नाना महाराज साखरे, ते पुण्यामध्ये त्या आश्रम आहे तिथे ज्ञानेश्वरीचं चिंतन तिथे सांगायचे. पुढे ब्रह्मीभूत दादा महाराजांनी ती लिखित स्वरूपामध्ये केली, ती प्रकाशन स्वरूपामध्ये केली. आणि मग आज आपण संपूर्ण भारतभर नव्हे जगभर ही आज ज्ञानेश्वरी जी आहे ती श्री गुरु साखरे महाराज, म्हणजे मराठी जो अर्थ, म्हणजे प्रथम ज्ञानेश्वरीचे भाष्यकार जर कोण असेल तर श्री गुरु साखरे महाराज. म्हणून खरोखर आपली फार भाग्य आहे, आपलं फार मोठं भाग्य आहे बरं का. आपण मोठे नाही पण आपण मोठ्यांचे मात्र आहोत, हे एक लक्षात घ्या. आणि माझे गुरुदेव महाराज सुद्धा जर सगळ्यात जास्त ग्रंथावरती प्रेम कोणत्या केलं असेल तर ते ज्ञानेश्वरीवरती. रोज 100 ओव्या वाचल्याशिवाय जेवण करायचं नाही, नियम होता, शेवटपर्यंत पाळला. मोकळ्या वेळामध्ये चालताना हातामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या निधिध्यासन करत राहणं, त्या ओव्याचं चिंतन करत राहणं सारखं. म्हणजे मी काही शेवटच्या अवस्थेमध्ये मी त्यांचं असं पाहिलं की ज्ञानेश्वरी वाचत असताना त्यांच्या तोंडातून लाळ पण गळायची, पण त्याचं देहभान सुद्धा त्यांना नव्हतं. इतकी समरसता त्या ग्रंथामध्ये ती त्यांची झालेली होती. पहा, एक लक्षात घ्या की ग्रंथ पाहत असताना 4 पायऱ्यांनी आपण जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. पहिला आहे शब्दपरिचय, दुसरा आहे अर्थपरिचय, तिसरा आहे समन्वयात्मक अर्थपरिचय, इथं पाहणं महत्त्वाचं आहे. आणि चौथी अवस्था इथे आहे ती अर्थरूपता. शब्दपरिचय म्हणजे आपण ज्ञानेश्वरी जी वाचतो, आपण हे पारायण करतो, हा आपला शब्दपरिचय आहे. त्या शब्दांची ओळख आपल्याला होणं हा शब्दपरिचय आहे. त्या शब्द काय आहे, ती ओवी काय आहे, हा शब्दपरिचय झाला. पण त्या ओवीचा अर्थ आम्हाला विचारला तर आम्हाला अर्थ मात्र त्या ठिकाणी सांगता येत नाही, कारण आमचा अर्थपरिचय नाही आहे. म्हणून जीवनामध्ये आपण ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय मरू नये बरं का. ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय मरू नये. असे अनेक लोक मी पाहिलेत की त्यांनी कधी आयुष्यात ज्ञानेश्वरीचं पारायणच केलं नाही पण मेले. आपलं भाग्य आहे, पारायण करून तरी मरू आपण, पुढचं नाही काही होऊ द्या. दुसरं आहे की त्या ग्रंथाचा अर्थपरिचय होणं.
काय लिहिले बाबा त्या ग्रंथामध्ये, काय त्याचा अर्थ आहे, त्या शब्दांचा अर्थ काय, ती अर्थबोधकता आपण पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याही पुढची अवस्था आपण पाहिली असेल तर समन्वयात्मक सुमधुर तो अर्थपरिचय पाहणं महत्त्वाचं आहे. कधी कधी काय होतं की त्या अर्थाचा अर्थपरिचय होतो, पण तो शब्द त्या ठिकाणी त्या अर्थाने वेगळा आहे, तो शब्द दुसऱ्या ठिकाणी त्याच अर्थाने तो वेगळा आहे. उदाहरणार्थ आपण पहा, विक्षेप म्हणजे काय, चंचलता. पण विक्षेप हा शब्दाचा अनेक ठिकाणी वेगवेगळा अर्थ आहे. संसार, संसार शब्दाचा अर्थ अनेक ठिकाणी वेगवेगळा आहे. आमचा 3 दगडी मांडून जो चूल मूल आहे की नाही, मुलाबाळांचा, हा पण काय संसारच आहे, तो पण संसारच आहे. तो पण आगा उपजने आणि निमणे साचची जे का मानणे, तो जीव लोकू मी म्हणे संसारुहण. पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा जन्माला या, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला या, पुन्हा मरायचं, याला सुद्धा संसारच म्हटलेला आहे. आणि त्याही पुढं आपण जर पाहिलं तर ज्ञानाच्या अवस्थेमध्ये, आपण जर ज्ञान अभ्यासामध्ये आपण जर पाहिलं तर त्रिपुटीलाही संसार असं म्हटलेलं आहे. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय ही त्रिपुटी आहे. त्या त्रिपुटीला सुद्धा संसारच इथं म्हटलेलं आहे. म्हणजे संसार शब्दाच्या अर्थामध्ये आम्ही जर विचार केला तर अनेक ठिकाणी अनेक प्रकाराने अनेक त्याची अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. परंतु तो समन्वय आपल्याला कळणं अतिशय महत्त्वाचं आहे. संसार म्हटलं म्हणजे गाडग्या मडक्याचा संसार या ठिकाणी इथे अपेक्षित नाही आहे. लोक उड्या मारतात, अभंग येतात, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार. अरे बाबा, त्याला असं वाटतं की अवघाची संसार सुखाचा करीन म्हणजे मला झालेली मुलं बाळं, माझा संसार मी करीन. हा अर्थ तिथं अपेक्षित नाही आहे बरं का. इथे हा समन्वय आपल्या जीवनामध्ये कळणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि शेवटी यामध्ये महत्त्वाचं आहे ती अर्थबोधता. काय लिहिलंय ज्ञानेश्वरीमध्ये, काय सिद्धांत सांगितलंय, पण तो सिद्धांत मी तोंडाने सांगतो, पण माझ्या जीवनामध्ये उतरलाय की नाही, नसेल तर अर्थबोधता प्राप्त नाही आहे बरं का. त्यामधील सिद्धांत आपल्या जीवनामध्ये उतरले, त्याप्रमाणे आचरण असेल तर ती अर्थबोधता त्या ठिकाणी प्राप्त झाली. म्हणजे शेवटची अवस्था ग्रंथामध्ये अशी आहे की त्या ग्रंथाची अर्थबोधता इथे प्राप्त होणं ही या ग्रंथाची शेवटची पायरी आहे. आणि खरोखर भाग्यावर का की गुरुदेव महाराजांनी मी शेवटच्या अवस्थेमध्ये पाहिलं की ती अर्थबोधतेमध्येच ते असायचे, त्याच अर्थबोधतेमध्ये. कारण जीवनामध्ये त्यांना कळालं असं काय की मी कीर्तन प्रवचन करतो, समाजामध्ये सगळं आहे, पण मला अजून ते ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे, मला यातलं सगळं घेतलं पाहिजे. सर्वस्वाचा त्याग केला, आश्रमामध्ये आले. श्रीगुरु साखरे महाराजांकडं सर्व अध्ययन केलं. पांत अध्ययन म्हणतात त्याला. क्रमाने जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. बालवाडी 1ली 2री 3री 4थी 5वी असं, नाही तर 10वीचा अभ्यास केला, परत 1ली झाला, पहिलं तर मग काही कशाचा मेळ लागत नाही. श्रुती विपत्ती पन्ना त्याला म्हटल्याच, मग कशाचाच कशात गोळ लागत नाही त्याला. तो समन्वय परमार्थातला त्या ठिकाणी कळत नाही. मग ती अर्थपरिचय समन्वयात्मक त्या ठिकाणी करून शेवटच्या अवस्थेमध्ये अर्थबोधता ही जीवनामध्ये प्राप्त करून घेतली. आणि खरोखर जीवनामध्ये भाग्य आहे की आपल्याला असे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असे सद्गुरू प्राप्त झाले बरं का. आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. अनेक ग्रंथांचं अध्ययन, जवळजवळ 15 वर्ष त्या ग्रंथांचं अध्ययन. गुरुदेव महाराज सांगायचे की तू पहिलं शिकून घे, तुला सगळं बाकी सगळं होईल, तू काही हे करू नको, पण पहिलं काय कर, या ठिकाणी कर्मप्राप्त शिकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि शेवटी बऱ्याच वेळा सांगून झालं, तू चिंता करू नको, तुझा सगळा अभ्यास होईल. मला म्हणायचे की तो अभ्यास होईल खरोखर. म्हणून त्यांनी, मी बऱ्याच वेळा असं पाहतो की आपल्याला काय दिलं त्यांनी, इतकं जे दिलं आहे
त्याची तुलना कशामध्येच आपण करू शकत नाही बरं का, इतकं आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. श्री भगवती ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये आपण जर पाहिलं तर ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबारायांची वाङ्मय मूर्ती आहे बरं का. श्रीमद भगवद्गीता ही भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे. वेद किंवा जिला श्रुती म्हटलंय तीही गणेशाची वाङ्मय मूर्ती असं म्हटलेलं आहे. तशी ही भगवती ज्ञानेश्वरी ही माझ्या ज्ञानोबारायांची वाङ्मय मूर्ती असं म्हटलेलं आहे. या ज्ञानेश्वरीमध्ये आपण जर पाहिलं तर नित्य सन्निध देवत्व या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. माऊली इथे म्हणतात पहा, एका एका अक्षरामध्ये असे माझा रमाकांत, प्रत्येक अक्षरामध्ये भगवंत इथं भरलेला आहे. आणि या वाङ्मय मूर्तीमध्ये आपण जर पाहिलं तर ज्ञानोबारायांच्या आपण या ज्ञानेश्वरीचे 3 विभाग आपल्याला पाहायला मिळतील. माऊली या ठिकाणी प्रथमतः सांगतात तो कर्मयोग, नंतर भक्तियोग आणि तिसरा आहे ज्ञानयोग. परमार्थामध्ये सुद्धा तुम्ही पहा की परमार्थामध्ये भगवत प्राप्ती किंवा स्वस्वरूपाची प्राप्ती करत असताना क्रमही तसाच आहे. पहिलं कर्म आहे, नंतर उपासना आणि नंतर ज्ञान. निष्काम कर्मानं अंतकरणाची शुद्धी आहे, निष्काम उपासनेनं अंतकरणाची स्थिरता आहे. एक लक्षात घ्या, जोपर्यंत अंतकरणाची शुद्धता आणि जोपर्यंत अंतकरणाची स्थिरता प्राप्त होत नाही तोपर्यंत ज्ञानाच्या अवस्थेला आपण तिथे प्राप्त होत नाही. किमान ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होणारच नाही. म्हणून अंतकरण शुद्धता ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि ती अंतकरण शुद्धता ही निष्काम कर्माने होईल. निष्काम कर्म म्हणजे काय की कर्म करायचं, पण ते कर्म करत असताना त्या कर्माच्या फलाची इच्छा मात्र करायची नाही. मला याच्यापासून काही मिळेल अशी मात्र इच्छा करायची नाही. म्हणजे सप्ताहामध्ये आल्यानंतर झाडून काढायचं, सगळं करायचं, पण माझा सत्कार झाला नाही म्हणून सुद्धा काही म्हणायचं नाही. फक्त काय करायचं, करत राहायचं आणि कृष्णार्पणमस्तु. नाही जमत कृष्णार्पणमस्तु करा. काय होईल, अंतकरणाची शुद्धता होईल. शुद्ध होईल अंतकरण. शुद्ध म्हणजे काय की पाप करण्याची वासना अंतकरणामध्ये येणार नाही. नाहीतर कसं आहे की कीर्तनाला यायचं, फाटक्या तुटक्या चपला घालून यायचं आणि जाताना नाही, मी नाही म्हटलं आपण वारकरी येत. जे मल म्हणजे पाप करण्याची वासना तिथे. हे आपलं आपण जाणू शकतो बरं का. हे सद्गुरू जाणू शकतात, आपलं आपण जाणू शकतो. अंतकरणाची स्थिरता, जर आपलं अंतकरण संसारामध्ये रममान होत असेल, विषयाच्या ठिकाणी धाव घेत असेल, हे अंतकरण स्थिर राहत नसेल तर ती अंतकरणाची चंचलता आहे, त्याला विक्षेप असं म्हटलेलं आहे. एक लक्षात घ्या, विचारसागरामध्ये अधिकाराचं वर्णन सांगत असताना त्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म करून अंतकरण शुद्धी, निष्काम उपासना करून अंतकरणाची स्थिरता केलेली आहे. आणि स्वस्वरूपाचं आवरण ज्याच्या अंतकरणामध्ये आहे पण निवृत्तीची त्याला मात्र इच्छा आहे, हाच मात्र इथं ज्ञानाचा अधिकारी आहे बरं का. ज्ञानाचा अधिकारी हाच आहे. कारण मल गेला पाहिजे, विक्षेपही त्या ठिकाणी गेला पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये आम्ही जर पाहिलं तर माऊली कर्मयोग सांगतात. भक्तियोगामध्ये आपण जर पाहिलं तर ध्यानयोगाचाही भाग तिथे आहे आणि शेवटी आहे ज्ञानयोग. म्हणजे या 3 कांडामध्ये ही ज्ञानेश्वरी विभागलेली आहे. माऊली इथे सांगतात, एवम कांडत्रय निरूपिणी श्रुतीची ही कोडीस वाणी.
अशी असणारी ही भगवती ज्ञानेश्वरी, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर भगवंतांनी जे 700 श्लोक लिहिलेत त्या 700 श्लोकांचं विवरण माऊली 9000 ओव्यामध्ये या ठिकाणी देतात. आणि या 9000 ओव्यांचं विवरण सांगत असताना किंवा त्या श्लोकांचं विवरण सांगत असताना त्याला अनेक दृष्टांत देतात. ते दृष्टांत देत असताना ते आपल्या व्यवहारातले दृष्टांत देतात. ही ज्ञानेश्वरी सर्वांना आवडीची का वाटते तर व्यवहारातले दृष्टांत आणि त्या दृष्टांतांनी सिद्धांत कळण्याचं सामर्थ्य माझ्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून तर इथं म्हटलंय, नामदेवराय म्हणतात की नामा म्हणे ग्रंथ, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, सोमुखेन पण घेतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. बरं का, वाचावी नाही. काय करायचं आहे, अनुभव. आणि परमार्थामध्ये अनुभवाला महत्त्व आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, अतिशय महत्त्वाचं बरं का. अनुभव, हा अनुभव अतिशय महत्त्वाचा आहे आणि परमार्थ हा अनुभवाचाच आहे, कृतीपेक्षाही अनुभवाचा आहे. पहा की या ग्रंथराज ज्ञानेश्वरीची पार्श्वभूमी किंवा गीतेची पार्श्वभूमी आपण पाहिलं तर कुरुक्षेत्रावरती एक विलक्षण प्रसंग या ठिकाणी घडतोय. तो प्रसंग असा आहे, या प्रसंगामध्ये असे आहे की फार मोठी भूमिका आहे, तिकडे आपल्याला जायचं नाही आहे. फार मोठी कथा आहे, तिथेही आपल्याला त्या ठिकाणी जायचं नाही. पण पुत्रस्नेहाने मोहित झालेला हा जो धृतराष्ट्र आहे, तो धृतराष्ट्र आपल्या संजयाला विचारतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. की संजया, की या कुरुक्षेत्रावरती काय चाललेलं आहे. धर्मक्षेत्रे धर्मक्षेत्र म्हटलं बरं का, कुरुक्षेत्राला काय म्हटलं, धर्मक्षेत्र. पांडव हे काय करते झालेत असा प्रश्न धृतराष्ट्र विचारतोय. जास्त विस्तारात जात नाही, पुढे येतो. वास्तविक तुम्ही पहा की धृतराष्ट्र, धृत म्हणजे धरून ठेवणारा, राष्ट्र म्हणजे राज्य, राज्याला धरून ठेवणारा आहे. जास्त मी कथेकडे जात नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे त्यामध्ये. पण कसा आहे तो, पुत्रस्नेहाने मोहित झालेला असा हा धृतराष्ट्र आहे. आणि तो विचारतोय पांडव काय करते झालेत. वास्तविक गीतेमध्ये तुम्ही पहा, एकच श्लोक म्हणजे पहिला श्लोक, तो पहिला श्लोक आहे तो धृतराष्ट्राचाच आहे. एकच श्लोक आहे त्याचा, पहिलाच आहे. पण काय त्याचं भाग्य असेल, पहिलाच गीतेमधील पहिला श्लोक त्याला धृतराष्ट्राचा आहे तिथे. हो, धृतराष्ट्रापासूनच सुरू झालेलं आहे. कारण गीतेमध्ये दोन जोड्या आहेत पहा, एक आहे धृतराष्ट्र आणि एक संजय. त्या संजयाला दिव्यदृष्टी प्राप्त झालेली आहे व्यासांकडून आणि संजय मात्र धृतराष्ट्राला इथे सांगतोय. आणि दुसरी जोडी मात्र आहे ती भगवंत आणि अर्जुन. हा
अर्जुन सुद्धा त्याच अवस्थेमध्ये आहे, तो सुद्धा मोहग्रस्त झालेला आहे, महामोहामध्ये ग्रस्त झालेला आहे अर्जुन असा, गलित मात्र झालेला आहे. पहिला अध्याय तुम्ही पहा की अर्जुन विषाद योग, विषाद झाला. विषाद म्हणजे काय हो? उत्साहाचा भंग. त्याला जर युद्ध करायचंच नसतं तर अर्जुन आलाच नसता, युद्धभूमीवर तो आलाच नसता. घरूनच त्यांनी सांगितलं असतं मी काही येणार नाही, मी काही सप्त्याला येणार नाही, असा तो तिथंच म्हटला असता. पण ज्या वेळेस तो युद्धभूमीवर येतोय, एका बाजूला कौरव आहेत, एका बाजूला पांडव आहेत, भगवंताला सांगतो की माझा रथ तू त्या ठिकाणी मध्यभागी उभं कर. उभा केला भगवंतानी. पा काय सामर्थ्य आहे भक्तांचं. भक्ताचं सारथ्य भगवंतानी केलं आहे आणि भक्ताची आज्ञा तो त्या ठिकाणी पाळतोय, है की नाही. मध्यभागी तो रथ उभा केला आहे आणि उभा केल्यानंतर अर्जुन मात्र समोर पाहतोय ते आपले गुरुजन, आपले आप्त सगळे आहेत. मोहग्रस्त झाला आहे अर्जुन. विषाद योग म्हणजे इथला उत्साहाचा भंग झाला की आता मात्र युद्ध करायचं नाही असा अंतःकरणामध्ये मनोमन निश्चय केला. बराच त्या ठिकाणी हे आहे. पण मात्र आता अर्जुन काय झालं की भगवंताला आता शरणागत गेलेला आहे आणि शरण गेल्यानंतर तो अर्जुन भगवंताला म्हणतो कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यश्रेयस्यान्निशितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वं प्रपन्नम्. भगवंता मी तुला शरण आलेलो आहे, मी तुझा शिष्य आहे, तू मला काय कर आता या ठिकाणी श्रेयस मार्ग तू या ठिकाणी सांग. वास्तविक आपण पहा जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर दोन प्रकारचे मार्ग आहेत बरं का. एक आहे श्रेयस मार्ग आणि दुसरा आहे प्रेयस मार्ग. श्रेयस मार्ग ज्याला असं म्हणतात त्या मार्गाला की ज्या मार्गामध्ये काही फल प्राप्त होतं त्याला श्रेयस मार्ग असं म्हटलेलं आहे आणि ज्या मार्गामध्ये काही फल प्राप्त होत नाही त्याला प्रेयस मार्ग असं म्हटलेलं आहे. मग परमार्थामध्ये फल प्राप्त होतं का फल प्राप्त होत नाही? बोला बोला, घाबरू नका आज. संसारामध्ये फल प्राप्त होतं का फल प्राप्त होत नाही? आता बोलणार तुम्ही, बोला. संसारामध्ये फल आहे का फजिती आहे? फजिती आहे बरं का, चांगली फजिती आहे. अशी फजिती आहे की माणसाला नंतर कळतं की बाबा याच्यामध्ये काही खरं नाही. हा आहे प्रेयस मार्ग. आणि श्रेयस मार्ग म्हणजे या ठिकाणी परमार्थाला इथं श्रेयस मार्ग असं म्हटलंय. विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात यया फलना चुंबिता फुलना तुरंबिता जे काही पंडुसुता रुखुची हा. याला फलही नाही आणि फुलही नाही असा जो वृक्ष आहे तो म्हणजे संसार याला म्हटलेला आहे. आपण जर पाहिलं तर संसारामध्ये प्राप्य प्रापक भाव संबंध आहे आणि परमार्थामध्ये निवर्त्य निवर्तक भाव संबंध आहे. परमार्थामध्ये मिळवायचं का घालवायचं हो? बोला. मिळवायचं आहे. बोला अजून, बोला बोला बाबा. काय आपलं खेळमेळी काही नाही, बोला बोला सर. मिळवायचं का घालवायचं आहे? घालवायचं. घालवायचं आहे. परमार्थामध्ये घालवायचं आहे बरं का. निवर्त्य निवर्तक भाव संबंध आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, वासना, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. 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 काम क्रोध केले घरारी ते घरारी ते. काम क्रोध केले
घर रीते काम क्रोध केले घर रीते घर रीते काम क्रोधे केले घर रीते घर रीते येणे सोस मन झाले हव भरी येणे सोस मन झाले हव येणे सोसे मन झाले हाव भरी येणे सोसे मन झाले हाव भरी काम क्रोध घर केले रीते. काम क्रोधाचं घर हे रीते म्हणजे मोकळं करायचं बरं का त्याला. कारण जोपर्यंत अंतकरणामध्ये अज्ञान आहे तोपर्यंत या भगवंताचं दर्शन म्हणजे आत्मस्वरूपाचं दर्शन इथे होणार नाही. पहा, आपण पाहिलं तर 6 रिपू असं म्हटलंय, शत्रू म्हटलंय बरं का, आणि 26 गुण आहेत. पण हे 6 शत्रू इतके श्रेष्ठ आहेत की ते या 26 गुणामध्ये 26 गुणांना नष्ट करण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे. पहा की 26 गुण प्राप्त करताना एक एक गुण प्राप्त करताना आपली दमछाक होते. पण एक लक्षात घ्या, या 6 शत्रूमधला एक जरी आला तर 26ला नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या एकट्यामध्ये आहे. पहा, इतकं सामर्थ्य या षडरिपूचं आहे. आता अर्जुन आणि भगवंत ही सख्य भक्ती आहे. अर्जुनाने आता भगवंताला शरणागती या ठिकाणी केलेली आहे. वास्तविक ज्ञानामध्ये आपण पहा, शरणागती ही अत्यंत महत्त्वाची आहे. परमार्थामध्ये सुद्धा शरणागती ही अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे गुरुनाम गुरु श्री गुरु रंगनाथ महाराज परभणीकर म्हणायचे की जीवानं जीवाला शरण जाऊ नये. जीव जर जीवाला शरण गेला तर मातीत गेल्याशिवाय राहत नाही. आणि जीवानं भगवंताला शरण जावं, जीवानं गुरूंना शरण जावं किंवा जीवानं देवाला शरण जावं तर तो कृतार्थ झाल्याशिवाय राहत नाही. पहा, अर्जुन भगवंताला शरण जातोय आणि ही शरण जात असताना इथे पहा, वास्तविक ज्ञान देत असताना किंवा ज्ञान केव्हा प्राप्त होते पहा, तर ज्यावेळेस अंतकरणामध्ये विवेक असेल किंवा अंतकरणामध्ये वैराग्य असेल त्यानंतर ही ज्ञानाची प्राप्ती आहे बरं का, त्याशिवाय नाही आहे. परमार्थामध्ये जर सगळ्यात काय महत्त्वाचं असेल तर तो विवेक आहे. बिनु संत संग विवेक न होय, राम कृपा बिन सुलभ न सोय. कारण संतांच्या शिवाय तो विवेक प्राप्त होत नाही आणि तो विवेक असल्याशिवाय परमार्थही घडत नाही. म्हणून विवेक हा परमार्थाचा पहिली पायरी या ठिकाणी आहे. म्हणजे परमार्थाचा पाया म्हटलं तरी काही हरकत नाही. पण तो विवेक कसा पाहिजे की वैराग्याच्या सहित पाहिजे बरं का. कारण विवेक आणि वैराग्याची दोन्ही सांगड इथं असणं अतिशय महत्त्वाचं आहे. पहा, ते भगवे वस्त्र घातलेले काही लोक असतात की त्यांना विवेक आहे, वैराग्य आहे, पण मात्र विवेक नाही, गांजा फुकत बसतात, आहे की नाही. वैराग्य आहे, मग विवेक आणि वैराग्य म्हणून विवेकासहित वैराग्याचे धगधगीत ज्वाळ अग्नी जायचा असं असेल तेव्हाच ते ज्ञान प्राप्त होईल. इथे अर्जुन भगवंताला सांगतो, न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च. मला हे राज्यही नको, हा विजयही नको आणि या राज्यापासून मिळणारं सुखही मला इथे नको. म्हणजे अर्जुनाला इथे काय झालं की विवेक प्राप्त झालेला आहे आणि इथे काय प्राप्त झालं की वैराग्य प्राप्त झाले आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थानं इथं ज्ञानाची प्राप्ती आहे बरं का, अन्यथा नाही आहे बरं का. अर्जुन भगवंताला अनेक प्रश्न उत्तरं करतोय, त्या प्रश्नांची मालिका बरीच आहे. पण भगवंत या ठिकाणी अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, तू जो शोक करतोयस
त्या शोक करण्याचं कारण, तर आत्म्याचा नाश होईल म्हणून तू शोक करतोस का, की या देहाचा नाश होईल म्हणून तू शोक करतोस का, का या प्राणीमात्रांचा नाश होईल म्हणून तू शोक करतोस का, का या स्वधर्माचा नाश होईल म्हणून तू शोक करतोस का. या चारही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढील अध्यायामध्ये इथे भगवंत अर्जुनाला इथे देतात. त्यावेळेस भगवंत त्या अर्जुनाला सांगतात की अरे, आत्म्याचा जो नाश आहे तो आत्म्याचा नाश असंभव आहे. खरं आत्मा म्हणजे काय हो, तर आतती व्यापनोती इति आत्मा, त्रैकाल्य अबाध्यत्वम सत्यत्वम. जो तिन्ही काळामध्ये त्याचा क्रियेनेही नाश होत नाही आणि ज्ञानानेही बाध होत नाही, असा तो आत्मा, ज्याला आपण चैतन्य, अनेक त्या ठिकाणी नावं आपल्याला पाहायला आपल्याला मिळतील. हा आत्मा कसा आहे, तो अविनाशी आहे, जन्म मृत्यूरहित असा आहे, शाश्वत अशा प्रकारचा असा जो आत्मा आहे. म्हणून त्या आत्म्याचा नाश होईल म्हणून तू मात्र इथे शोक करू नकोस. आपण पहा की बऱ्याच वेळा दशक्रियेला गेलं की लोक भाषण ठोकतात आणि भाषण करत असताना काय करतात की म्हणतात की त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त हो. चांगले चांगले म्हणतात बरं का, पण आत्म्याला शांती, आत्मा अशांत आहे का की त्याला शांत नाही बरं का, आत्म्याला शांती नाही आहे. वास्तविक जीवात्म्याला शांती प्राप्त हो असं तिथं म्हटलं पाहिजे बरं का. कारण नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चेकले देनते आपण शोषयती मारुका. त्याला कोणतंही शस्त्र तोडू शकत नाही, मारू शकत नाही, वाराही त्याला वाळू शकत नाही किंवा अग्नी त्याला जाळू शकत नाही. असा जो आत्मा तो व्यापक स्वरूपाचा आहे, सर्वत्र असा भरलेला ठोस असं ते चैतन्य स्वरूप जे आहे. म्हणून त्याचा नाश होईल म्हणून तू मात्र शोक करू नकोस. दुसरं, देहाचा नाश होईल म्हणून तू शोक करतोस का. वास्तविक आपण पहा की आपल्याला 3 प्रकारचे देह आहेत. एक आहे स्थूल देह, दुसरा आहे सूक्ष्म देह आणि तिसरा आहे कारण देह. स्थूल देह म्हणजे डोळ्याने जो काही दिसतो आपल्याला त्याला स्थूल देह असं म्हटलं आहे. सूक्ष्म देह म्हणजे जो 19 तत्वांचा आहे तो सूक्ष्म देह आणि कारण देह म्हणजे अज्ञान त्याला म्हटलेलं आहे. स्थूल देह हा मरणार आहे, त्या जन्माला आपल्याला आला आहे, मग त्या जन्म तेवढं काही प्रारब्ध असेल तेवढा तो स्थूल देह राहणार आहे, त्यानंतर तो जाणार आहे की नाही. देह जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल जाईल यासी काळबा खाईल यासी काळबा खाईल देह जाईल जाईल देह जाईल जाईल यासी काळो भा खाईल यासी काळो भा खाईल कारण देहाचा नासणे हा स्वभावच आहे बरं का त्याचा. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरे स्वीकारिजे चैतन्यनाथे. देहाला षडभाव विकार आहेत. षडभाव विकार म्हणजे आस्ती, जायते, वर्धते, विपरिणामते, अपक्षते आणि नश्यते. अस्ति म्हणजे देहाचं अस्तित्व,
आपण पहा, आईच्या उदरामध्ये आपण जन्माला येण्याच्या आधी या देहाचं अस्तित्व आहे. अस्ति जायते, जायते म्हणजे जन्म होतो. कोणाचा? देहाचा, बरं का, आपल्या देहाचा जन्म होतो. मग जायते जन्म, अस्ति जायते, वर्तते, वाढत राहतो. कुठपर्यंत? जोपर्यंत त्या शरीराचं जी काही उंची असेल, त्याची काही ठरलेली असेल, काय असेल त्याची असेल, एक 20 वर्ष 21 वर्षापर्यंत त्याची वाढ त्या ठिकाणी होत राहते, वर्धते. नंतर काय की विपरिणामते, की त्या शरीरावरती परिणाम जाणू लागतात. पुरुष असेल त्याला मिशायला लागतात, स्त्रियांमध्ये बदल होतो, पुरुषांमध्ये बदल होतो. विपरिणाम, त्या शरीरावर विपरिणाम होतो. 5वी अवस्था त्या शरीराची अशी आहे, अपक्षीयते, म्हणजे त्या शरीराचा क्षय होत जातो, है की नाही. आता काय झालं की आपल्या शरीराचं आता हळूहळू आता जाणवायला लागलं आहे, है की नाही. बाबा जाणवायला लागलं ना, काय की आता जरा थोडं, है की नाही, प्रवचनाला बसलं तरी उठायला लागलं का, है की नाही. मग अगं बाया 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 गुडघ्यावर हात ठेवून, तसं नाही म्हणत बरं का, जय श्रीराम म्हणत उठायचं. म्हणजे अपक्ष येते शरीर, आता हळूहळू क्षणाक्षणाला ते क्षय होत जातं आणि शेवटी त्याची अवस्था आहे नश्यते, म्हणजे मृत्यू. त्या देहाला मृत्यू प्राप्त होतो. ही कोणाची अवस्था आहे? सगळ्या देहाच्या अवस्था आहे बरं का. ह्या आपल्या अवस्था नाही आहे. आपण देह आहोत का? आपण देह नाही आहे बरं का. देह हा भाड्याने मिळालेला आहे, उसनं आलेला आहे, आपल्याला या जन्मामध्ये भाड्याने मिळालेला आहे. जितकं काही त्या देहाचं प्रारब्ध असेल, या जन्माचं प्रारब्ध असेल, तितकं काळ तो देह त्या ठिकाणी राहील आणि नंतर मात्र जाणार आहे. यासी काळोबा खाणार आहे त्याला. त्यामुळे हे देह हा नाही आहे आपण. तर आपण कोण आहोत? तर आपण आत्मस्वरूप या ठिकाणी आहोत. इथे भगवंत त्याला अर्जुनाला सांगतात का, अरे बाबा, देहाचा नाश होईल म्हणून तू शोक करतोस का? तर देह हा नाशवंत आहे, त्याला स्वभावता, परता, आश्रय अशा प्रकारचे नाश त्याला आहे. त्यामुळं तू त्या ठिकाणी शोक करू नकोस. कारण या देहामध्ये आम्ही जर पाहिलं तर देह कसा आहे हो, तो अनित्य असा आहे. कृमी कीटकांचा पुंजका असा तो देह आहे, नासका कुसका असा तो देह आहे. आणि तो देह एक दिवस तरी तो जाणारा असा आहे. मग कारण देह हे काळाचे, धन कुबेराचे असा हा अनित्य असणारा देह आहे. त्या देहाचा नाश होईल म्हणून तू मात्र शोक करू नकोस. प्राणी मात्रांचाही नाश होईल म्हणूनही तू शोक करू नकोस. कारण हे प्राणी मात्र हेही त्यांच्या प्रारब्धाने त्या ठिकाणी त्यांचाही नाश हा होणार आहे. आणि स्वधर्माचाही नाश होईल म्हणूनही तू शोक करू नको. कारण स्वधर्म जर काय असेल तर आपल्या वाट्याला जे काही आलेलं कर्म आहे ते तू करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. भगवंत त्याला उपदेश करतात की अर्जुना, तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियानं युद्ध करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. हे आतताई कौरव, या कौरवांचा नाश करणं हे तुझं कर्तव्य आहे. म्हणून तू यांचा तू नाश कर आणि तू या ठिकाणी युद्ध कर, असा उपदेश भगवंत त्या अर्जुनाला इथे देतात. पहा, आपण जर पाहिलं तर परमार्थामध्ये आम्ही जर पाहिलं तर हे ज्ञान प्राप्त होत असताना हे केव्हा प्राप्त होईल? तर त्या शरणागती आपण केल्यानंतर ते ज्ञान प्राप्त होतं, अन्यथा इथे प्राप्त होत नाही आहे. आणि अर्जुनाने भगवंताकडं संपूर्ण शरणागती त्या ठिकाणी केलेली आहे. त्या भगवंताला सर्वस्व मानून तो त्या ठिकाणी शरण गेलेला आहे. कारण तो अर्जुनाच्या लक्षात आलं की आपण ज्याच्याबरोबर खेळलो, बागडलो, ज्याच्याबरोबर बोललो, त्याची चेष्टा मस्करी केली, हा मात्र साधासुद्धा नाही, तर हा कोण आहे? साक्षात भगवंत आहे. कारण अर्जुनाला भगवंताने पुन्हा विश्वरूप दर्शन त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी
त्या भगवंताचं स्वरूप कसं आहे हे पाहत असताना अर्जुनाच्या लक्षात आलं की हा तो समर्थ आहे, कर्तुम अन्यथा कर्तुम असा शक्तिमान असा हा भगवंत आहे आणि यालाच या ठिकाणी शरण जाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. शेवटी अर्जुन भगवंताला या ठिकाणी शरण जातोय. भगवंतही त्याला त्या ठिकाणी सांगतात की तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, की काय कर तू अर्जुना, तू की सर्व भावानं शरण ये, कारण मला शरण आल्याशिवाय या ठिकाणी या स्वरूपाची प्राप्ती इथे होणार नाही आहे. मग आता इथे शरणागती पाहत असताना आपण भगवंताला जर शरण जायचं आहे तर सर्व भावेनं या पदामध्ये आम्ही जर पाहिलं तर सर्व भावेनं म्हणजे कसं जायचं, तर इथे विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात की तया अहम वाचा अंग देऊन या शरण रिग जैसे मोहदधिका गांग रिगाले जैसे. त्या भगवंताला शरण जायचं आपल्याला, पण कसं जायचं की ज्याप्रमाणे गंगा ही समुद्राला पूर्ण समर्पण ती करते आणि त्याचप्रमाणे आपण भगवंताला शरण जायचं. मन बोनी शरण जावे, मन बोनी शरण जावे, मन बोनी शरण जावे, मन बोनी शरण जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार. सर्व भावानं भगवंताला तिथे शरण जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पहा, भगवंताला काय द्यायचं हो, तर अहम द्यायचा आहे. अहम म्हणजे मी. कारण जीवाच्या ठिकाणी आम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी अहंकार आहे. या अहंकारामध्ये त्या जीवाला काही अध्यास आहे. दोन प्रकारचे अध्यास इथे आपल्याला पाहायला मिळतील. एक आहे कार्याध्यास आणि एक आहे कारणाध्यास. अध्यासामध्ये अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकाराने आहे. स्वरूपाध्यास असेल, संसर्गाध्यास असेल, अन्योन्याध्यास असेल. पण कार्याध्यास आणि कारणाध्यास, कारणाध्यास म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान, आणि या कार्याध्यासामध्ये अहमिती प्रथम अध्यास. मी आमका आहे, मी तमका आहे की नाही. माझं नाव, मी कोण आहे, मी विनायक आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे. मी हे केलं, मी होतो म्हणून सप्ताह आहे की नाही. महिला मंडळ असं म्हणतात, मी होते म्हणून तुमचा संसार, नाही तर दुसरी असती तर. हा जो मी या ठिकाणी आहे ना, तर अहम, यामध्ये सगळ्यात लक्षात घ्या की मी देह आहे, हा सगळ्यात मोठा अहंकार आहे. कारण देह नव्हे मी ये सरे, उरला उरे विठ्ठल. कारण या देहाच्या संबंधी बाकीचे सगळे आहेत. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा. तो जो अहम आहे, तो अहम भगवंताला तिथं द्यायचा आहे. दुसरं आहे ते वाचा. या भगवंताचं नामस्मरण, त्याचं गुणगान, जितकं काही वाचन आपल्याला त्या भगवंताचं करता येईल तितकं त्याला करणं ही समर्पण आहे. चित्तामध्ये भगवंताचंच या ठिकाणी ध्यान करणं. आणि चौथं आहे
अंग म्हणजे शरीरानंच भगवंताची सेवा करणं, याला खऱ्या अर्थानं म्हटलं आहे सर्व भावेनं, सर्व भावानं त्याला शरण जाणं. आणि या सर्व अंगाने जर गेलो तर त्याला सर्व भाव म्हटले, अन्यथा नाही. नुसता हात जोडला, लोटांगण घातलं तरीही ती शरणागती नाही. ही सगळी शरणागती इथे बाह्य शरणागती आहे. इथे पहा, भक्तिशास्त्रामध्ये इथे म्हटलं की त्या भगवंताचा आपल्याला परम आश्रय असा वाटला पाहिजे की आता भगवंता तुझ्याशिवाय मात्र मला कोणी नाही, हा परम आश्रय आहे. आम्हाला आश्रय आहे कशाचा आहे हो? 500 रुपयाच्या नोटाचा आश्रय आहे. 500 रुपयाच्या नोटाचं बंडल, त्याला आम्हाला काय वाटतं की पैसे माझं काम करतील, माझा मुलगा मला सांभाळेल, असा विश्वास आहे का तुम्हाला? आहे का? शेवटपर्यंत बोला, आळंदीत तरी खरे बोला की महाराज असं काय बोलतात तुमचा मुलगा तुम्हाला अतिशय तुम्ही जर्जर झालेत आणि कॉटवर पडलेत, आता तुम्हाला 4 वर्ष तुम्ही काही हटणार नाही कॉटवरून, असं होणार नाही बरं का, मी काही असंही नाही, पण अशी अवस्था आली तर तुम्हाला मुलगा तुम्हाला सांभाळेल असा तुम्हाला विश्वास आहे का? नाही ना. माझ्या भगवंतावर विश्वास ठेवा बरं का. त्याच्या वर विश्वास ठेवला ना, मग आता मात्र तो सगळं करील. म्हणून परम आश्रय तो असला पाहिजे. बाकी आता इथं दुसरं नाही बरं का काही. सर्वस्व जे काही जीवनातलं आहे ना, ते सगळं सर्वस्व म्हणजे भगवंत. आता त्याच्याशिवाय मात्र इथं काही नाही. जी काही गती जीवनाची आहे, जी काही प्राप्त करायची आहे, प्राप्तव्य, कर्तव्य, ज्ञातव्य सगळं आहे तो तोच. आता मात्र दुसरं काही नाही. याला म्हणतात सर्व भावे नाही. ही शरणागती आहे. इथे पहा, माऊली म्हणतात पहा की पै आपलेनी भेदेविन माझे जाणजे ने एकपण, हे की नाही? पुढे पै आपलेनी भेदेविन माझे जाणजे एकपण तयाचे नाव शरण मज येणे गा. बरोबर बरोबर म्हटलं कवी, मागे पुढे झालं. पै आपलेनी भेदेविन माझे जाणजे एकपण म्हणजे भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये आता मात्र भेद करायचा नाही. तो आणि मी आता मात्र एकच आहे. मी तो वासुदेव तत्वतः. कारण मनुष्य जीवनाची इतिकर्तव्यता या जीव ईश्वराच्या ऐक्यामध्ये आहे. त्या जीव ईश्वराचं ऐक्य आपण करणं हेच आपलं अंतिम साध्य आहे बरं का. आता मात्र तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद नाही. तुझं माझं नाही भेद सहज केला विनोद. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये आपण पाहिलं, आता कालच नानाजींनी सांगितलं की कल्पित भेद आणि वास्तव अभेद. आता तो भक्ती करतो पण कशी आहे ती कल्पित आहे. आता मध्ये त्यामध्ये सत्यता नाही आहे. पण वास्तविक देव आणि भक्तामध्ये आता मात्र या ठिकाणी अभेद इथे आहे. माऊली फार सुंदर दृष्टांत देतात पहा. पै घटाचेनी नासे गगनी गगन प्रवेशे मद शरण येणे तैसे ऐक्य करी. समजा या ठिकाणी घट ठेवला, घट म्हणजे मडकं, तर त्या मडक्याच्या आतमध्ये आकाश आहे की नाही, त्याला आपण काय म्हणतो? घटाकाश. आणि बाहेरचं जे आकाश आहे त्याला काय म्हणतो? महाकाश. आता तो जर घट फोडला तर ते आतलं आकाश कुठं जातो? महाकाश. ते जाताही नाही, येत नाही बरं का. तिथे फक्त घट फोडण्याची क्रिया आहे बरं का त्या. कारण व्यापकामध्ये क्रिया होत नाही आहे. तसा चैतन्य मात्र कसं आहे? सर्वत्र आहे. सर्वत्र ठोस भरलेला आहे. तिकडं तिकडं जडामध्ये, तुमच्यात माझ्यात सर्वत्र हे चैतन्य त्या ठिकाणी भरलेलं आहे. भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट. ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे. अज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे.
त्याप्रमाणे भगवंताचं ऐक्य करणं याला खरी शरणागती इथं म्हटले. पहा, का सुवर्णमणी सोनिया कल्लोळ जैसा पानिया तैसा मज धनंजया शरण येत. आणि माऊली या ठिकाणी म्हणतात, पहा, मजही शरण रेगीजे आणि जीवत्तिवजी आसीजे. धिक, त्याचं जीवन धिक्कार असं म्हटलं त्याचा. तर माझ्याशी आणि आपल्याशी जर भिन्नता राहत असेल, द्वैत राहत असेल, तर त्या ठिकाणी धिक म्हटलं म्हणजे त्याचा खऱ्या अर्थाने जो परमार्थ नाही बरं का. म्हणून या जीवशिवाची ऐक्य असं म्हटलंय. श्री मधुसूदन सरस्वती म्हणतात की मी भगवंताचा आहे, भगवंत माझा आहे आणि तो आणि मी आता मात्र वेगळे नाही, आम्ही एकच आहोत. ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं शरणागती आहे. वा, ही शरणागती आहे. पहा, द्रौपदीला वस्त्रहरणाच्या वेळेस द्रौपदीने भगवंताचा धावा केला. सांगितलं द्वारकाधीश ये, भगवंत द्वारकेला गेले, है की नाही. अनेक विशेषणं त्याला वापरली. पण ज्या वेळेस ती म्हटली माझा, आहे की नाही, हृदयस्थ भगवंत ज्यावेळेस असा धावा केला त्यावेळेस भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले. म्हणून हे ऐक्य इथं जीवनामध्ये प्राप्त करणं ही इथे शरणागती आहे. आणि यालाच जीवनामध्ये या मनुष्याची इतिकर्तव्यता असं म्हणतात. तरच ती आपल्या जीवनामध्ये इतिकर्तव्यता प्राप्त होईल आणि खरा परमार्थ इथे आपल्याला प्राप्त होईल. केव्हा तर या स्वस्वरूपाला आपण प्राप्त झालो तर. आणि खऱ्या अर्थानं ती शांती आपल्याला इथे प्राप्त होईल, अन्यथा इथं प्राप्त होणार नाही. आपण पहा, आपण कितीही सगळीकडे फिरलो, समजा चारीधामला गेलो असेल म्हणजे हिमालयातील चारीधाम, गंगोत्री फिरलो, यमुनोत्री फिरलो, है की नाही, केदारनाथ फिरले, बद्रीनाथ फिरले, पण घरी आल्यावर तुम्हाला बरं वाटलं का नाही? बरं वाटलं की नाही? कारण माणूस किती फिरू द्या बरं का, पण आपल्या घरी आल्यानंतर त्याला खरा आनंद तिथं प्राप्त होता. आपलं घर बरं वाटतं ना. 4 दिवस ठीक आहे, किंवा पाहुण्यांकडे जाऊ द्या, 4 दिवस इकडं तिकडे जाऊ द्या, पण आपल्याला आपलं घर बरं वाटतं. तसं हे आपलं घर आहे बरं का. कुठलं? हे म्हणजे आत्मस्वरूप. आपलं आत्मस्वरूप हे आपलं घर आहे. तुम्ही कितीही फिरा. एक गोष्ट सांगतो आणि थांबतो मी, जास्त काही तुम्हाला तेही करणार नाही आता. एकदा काय झालं की एका मालकाचं कुत्रं, आणि तो कुत्रं घेऊन फिरत होता. असा रस्त्यामध्ये गर्दी आहे, तो बऱ्याच त्यांनी खरेदी केली, इकडं तिकडं खरेदी केली. पण त्याच्या लक्षात आलं की आपलं कुत्रं हरवलं. काय झालं? कुत्रं हरवलं. त्याने खूप शोधाशोधी केली, पण ते काय कुत्रं सापडलं नाही. इकडं कुत्रं, त्या कुत्र्यालाही कळालं की आपण आता हरवलो. मग त्या कुत्रा काय करायचा की तो कुत्रा एखाद्या माणूस दिसला का त्या जवळ जायचा आणि असा वास घ्यायचा. ते समोर माणूस आला का हाड असं करायचे. परत दुसरीकडे जायचा, परत त्या ठिकाणी वास घे, इकडं घे, तिकडं घे. सैरावैरा असा त्या ठिकाणी सैरावैरा धावत होता. कोण 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 कळतंय का बघा? कोण? आम्ही सुख शोधतोय बरं का, सुख शोधतोय आम्ही, मुलात शोधतोय, मुलाकडे जातो. आता असं वाटलं की आता शिक्षण घेतल्यावर सुख प्राप्त होईल, नोकरी केल्यावर सुख प्राप्त होईल, मुलगा झाल्यावर, बायको केल्यावर, संसार केल्यावर, आहे की नाही, घर बांधल्यावर, बंगला बांधल्यावर, नातू झाल्यावर, असं आहे की नाही. मग ते कुत्रं अनेक ठिकाणी वास घ्यायचं, पुन्हा ती लोक त्याला काय करायचे? हाडतोड करायची. कोणाला? आता कळेल कोणाला? कुत्र्याला. आणि ते तास, 2 तास, 4 तास असं सैरावैरा सगळीकडे धावत होतं त्या शोधासाठी. कोणाच्या शोधासाठी? त्या मालकाच्या शोधासाठी धावत होता. आणि मालक त्याला शोधत होता. तसा हा आपला मालक आपल्याला शोधतोय, पण आपण मात्र सैरावैरा नको त्या ठिकाणी जातोय आणि आपली आणि त्याची मात्र भेट तिथं होत नाही, कारण आपण दुसरीकडेच पळतोय. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, व्यर्थ का फिरसी. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, व्यर्थ का फिरसी. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, व्यर्थ का फिरसी.
देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, व्यर्थ का फिरसी. निज देवने नसी, निज देवने नसी मुळी कोणा. निज देवने नसी, निज देवने नसी मुरी कोण. त्या कुत्र्याला त्याच्या मालकाची भेट झाल्यानंतर इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की त्या आनंदाला पारावार नाही. ते कुत्रं त्या मालकाच्या गळ्यामध्ये पाय टाकते बरं का, इतका आनंद. तसं आम्ही संसारामध्ये सुख घेण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला सुख प्राप्त झालं नाही. पण आपला खरा मालक जर भेटला तर मात्र खरा आनंद इथं प्राप्त होईल. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. आणि आपलं जे घर आहे ना, हे घर ज्ञानदेवा घर चिदानंदी आहे की नाही, हे आपलं घर आहे बरं का. हे घर आहे आपलं. वास्तविक आपण पहा इकडे तिकडे आपण धावतोय, पण श्रुती असं सांगते की आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवती. आम्ही ज्यांच्यावरती प्रेम करतो ते काय की ते प्रेम सगळं आमच्या खरं जर प्रेम कोणावर असेल तर आपल्यावरती आपलं प्रेम आहे बरं का. आपल्याला जर कोणी मारायला लागलं तर आपण काय करतो, हात पुढे करतो. का हो? का कर्मेंद्रियापेक्षा ज्ञानेंद्रियावर आमचं जास्त प्रेम आहे. त्या ज्ञानेंद्रियाला लागू नये म्हणून आपण हे करतो, पाठ आपण करू की बाबा आहे की नाही पुढे आम्हाला लागू नये. का की ज्ञानेंद्रियावर आमचं प्रेम आहे. पण उद्या अशी अवस्था आली की डॉक्टर म्हटले की तुमचा डोळा काढावा लागेल तरच तुम्ही जगाल, त्याशिवाय जगणार नाही. मग ज्ञानेंद्रियांच्या पेक्षाही आपलं प्राणावरती जास्त प्रेम आहे. प्राणापेक्षाही आपलं जर सगळ्यात जास्त प्रेम असेल तर ते कशावरती आहे, आपल्या आत्म्यावरती आहे. म्हणून आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवती. मुलं जर आपल्याला प्रतिकूल झाली तर आपण त्याच्यापासून दूर जातो, भांडण करतो, त्याच्यात राहत नाही. आपल्याला मुलं प्रिय नाही आहे. पत्नीचंही भांडण होईल, सगळ्यांचं होईल. म्हणून इथे आम्ही जर पाहिलं तर सगळ्यात जास्त आपलं जर प्रेम कशावरती असेल तर त्या आपल्या आत्मस्वरूपावरती आहे. आणि ते आत्मस्वरूप आपण विसरलो आहोत. ते कशामुळं? अज्ञानामुळं. आणि ते आत्मस्वरूप जर प्राप्त करायचं असेल तर हे अज्ञानाचं आवरण मात्र इथं दूर करावं लागेल. वारा आभाळाची फेडी वाचोनी सूर्यातेनं घडी. आपण पाहिलं तर ज्यावेळेस आभाळ येतं त्यावेळेस आपल्याला सूर्याचं दर्शन होत नाही किंवा उजेड पडत नाही. मग सूर्य नाही का? सूर्य आहे, त्या आभाळामुळं झाकलेला आहे. तसं आम्ही सच्चित आनंद स्वरूप आहे, परंतु काय झालं आहे, अज्ञानामुळं आम्ही झाकलेलो आहोत. सच्चं ज्ञान आहे आम्हाला. मी आहे हे ज्ञान आहे. मी ज्ञानस्वरूप आहे हे आम्हाला ज्ञान आहे. पण मी आनंद स्वरूप आहे हे मात्र आपण विसरलेलो आहोत. आणि हे स्वस्वरूपाचं ज्ञान जर इथे कोण प्राप्त करून देत असेल तर आपले श्रीगुरू आपल्याला इथे ज्ञान प्राप्त करून देतात. आणि त्या श्रीगुरूंना शरणागती इथे आपली अतिशय महत्त्वाची आहे. आणि ती शरणागती करत असताना यामध्ये महत्त्वाचं आहे की मल विक्षेप आवरण या ठिकाणी दूर झाल्यानंतर मग काय होईल की या स्वस्वरूपाचं किंवा ज्ञानाचं ज्ञानप्राप्ती आपल्याला होईल किंवा सद्गुरू तिथे ज्ञान देतात किंवा तरच ज्ञानाचा बोध प्राप्त होईल. आणि या स्वस्वरूपाची प्राप्ती होऊन जीव हा काय होईल, कृतार्थ इथे होईल. आणि अर्जुनही शेवटी कृतार्थ झालेला आहे. गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे नाही. अशा प्रकारे अर्जुनही मुक्त झाला. आपण ज्ञानोबरायांना श्री सद्गुरूंना प्रार्थना करू, आम्हालाही याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा आमच्या जीवनामध्ये करावा असा कृपा आशीर्वाद द्या. आमच्या जीवनामध्ये हा ज्ञानाचा प्रकाश पावलोपावली आम्हाला टाकावा अशी आपण प्रार्थना तद्निमित्तानं आपण इथे करू. खरोखर आज असणारी ही सेवा परमपूज्य चिदंबरेश्वर नाना महाराजांची होती. पण आता म्हणजे त्यांनी रात्री सांगितलं की मी येईल की नाही काही सांगता येत नाही. पण सकाळी मला म्हटलं की मी येणार आहे, तर मी येईल बरोबर. पण आता 3-3:30 वाजता म्हटलं की आता येणं शक्य नाही.
मग असणारी ही अचानक असणारी सेवा मग सद्गुरूंच्या चरणी इथे समर्पित करो आणि वाणीला विराम घेऊ. माऊलींचा अभंग म्हणा को. रे इवले से रोप लाविले द्वारी रोप लाविले द्वारी इवलेश रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी तयाचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला त्याचा वेलू गेला गगनावरी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिताती बहरू कळयासी आला फुले वेचिताती बहरू कळयासी आला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुलवेची ताची भरू कळियासी आला फुलवेची ताची भरू कळियासी आला कळियासी आला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मनाची मने गुंपिला सेला मनाची मने गुंपिला सेला मनाचे मनी गुंपियेला सेला मनाचे मनी गुंपियेला सेला बापर खुमा देवीवरू विठ्ठलू अर्पिला बापर खुमा देवीवरू विठ्ठलू अर्पिला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला बापर खुमा देवीवरू विठ्ठलू अर्पिला बापर खुमा देवीवरू विठ्ठलू अर्पिला विठ्ठलू अर्पिला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता दिबहरू कळयासी आला फुले वेचिता दिबहरू कळयासी आला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला
फुलवेची ताची भरू कडियासी यादा फुलवेची ताची भरू कडियासी आला फुलवेची ताची भरू कडियासी आला कडियासी आला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला एक 2 मिनिटं फक्त. पाहे पा ध्वजेचे चिरगुट पाहे पा ध्वजेचे चिरगुट ध्वजेचे चिरगुट पाहे पा 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 ध्वजेचे चिरगुट राय जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट ऐसा मी एक पतित तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित मासी पत्र ते केवळे मासी पत्र ते केवणे मासी पत्र ते केवळे
तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित बाप रखुमा देवी वरुदा पाप रखुमा देवी वरुदा बाप रखुमा देवी वरदा पाप रखुमा देवी वरदा सांभाळावे आपुल्या बेदा सांभाळावे आपुल्या ब्रीदा सांभाळावे आपुल्या ब्रीदा सांभाळावे आपुल्या ब्रीदा तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रा परी तुझा मुद्रांकित तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित